So this is what we were looking at. So एखादी गोष्टी जर वरती जात आहे तो इट इज कॉल्ड एज अप. एखादी गोष्ट जर खाली जात आहे तो इट इज कॉल्ड एज डाऊन. एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीच्या वरतून जात आहे ओलांडून जात आहे तो इट इज कॉल्ड एज ओव्हर. एखाद्या गोष्टीकडे त्या दृष्टीने सो इट इज कॉल्ड एज टू और टू वर्ड्स. इट इज टू और टू वर्ड्स. ओके. त्या गोष्टीच्या जवळ तो इट्स टू और टू वर्ड्स आणि लांब अवे फ्रॉम. क्लिअर. इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. देन इट वी लुक पास्ट. पास्ट मीन्स एखाद्या गोष्टीला पास होऊन जाणं दॅट इज कॉल्ड एज पास्ट. फाईन. मग एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये तो इट इज इन टू. एखाद्या गोष्टीमधून बाहेर तो इट इज आउट ऑफ. फाईन. एखाद्या गोष्टीच्या गोल गोल तो इट इज अराउंड. खालून वरती तो इट इज ऑन टू. वरतून खाली तो इट इज ऑफ. ओके. जर मला बोलायचंय की माझा फोन पडला. माझा फोन पडला. माझा फोन पडला. आय ड्रॉप्ड माय फोन. माझा फोन पडला. आय ड्रॉप्ड माय फोन. बट माझा फोन टेबल वरून पडला. द फोन ड्रॉप्ड ऑफ द टेबल. अंडरस्टँडिंग द डिफरन्स. एखाद्या गोष्टीच्या वरून पडला इट इज ऑफ. क्लिअर. आणि तो नुसताच पडला इट इज जस्ट ड्रॉप्ड. द फोन ड्रॉप्ड फ्रॉम माय हँड. माझ्या हातातून फोन पडला. द फोन ड्रॉप्ड फ्रॉम माय हँड. द फोन फेल फ्रॉम माय हँड. पण जर फोन टेबलवर ठेवला आणि टेबलवरून खाली पडला द फोन ड्रॉप्ड ऑफ द टेबल. द फोन फेल ऑफ द टेबल. क्लिअर. ती गाडीवरून पडली. शी फेल फ्रॉम द बाईक. नो. शी फेल ऑफ द बाईक. क्लिअर. अंडरस्टँडिंग. तो एखाद्या गोष्टीच्या वरून पडणं इट इज ऑफ. देन एका कॉर्नर पासून दुसऱ्या कॉर्नर पर्यंत जाणं सरळ इट इज कॉल्ड ॲज अक्रॉस. एका लाईन पासून दुसऱ्या लाईन पर्यंत. एका कॉर्नर पासून दुसऱ्या कॉर्नर पर्यंत त्या अख्ख्या लाईनला चालत जाणं पार करणं दॅट इज कॉल्ड ॲज अक्रॉस. ओके. स्टँड अक्रॉस द वॉल म्हणजे अख्ख्या ह्या कॉर्नर पासून त्या कॉर्नर पर्यंत उभे राहा अख्ख्या लाईनीमध्ये दॅट इज अक्रॉस. फाईन. क्लिअर. अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन अक्रॉस अँड ओव्हर. ओव्हर मध्ये काय येतं असं पार करून नाही येत. जर ओव्हर म्हणायचं असतं मला इथे ओव्हर कसं असणार. इट इज फ्रॉम दिस टू दिस डिरेक्टली दॅट इज ओव्हर. अँड दिस इज हे पार करून चाललीये इट इज अक्रॉस. क्लिअर. येस. नेक्स्ट इज थ्रू. थ्रू म्हणजे काय. एक गोष्ट आहे आणि त्याच्यातून आरपार निघतीये मी. आरपार निघून जातीये. जसं दरवाजा आहे. दरवाजाची फ्रेम आहे. शी वॉक थ्रू द डोर और शी जम्प थ्रू द विंडो. थ्रू द विंडो. विंडो आहे. विंडोच्या तिकडून चढली इकडून निघाली दॅट इज थ्रू द विंडो. क्लिअर. अंडरस्टूड. एखादी गोष्ट कडेला आहे म्हणजे ती चालतच आहे सोबतच चालत आहे आणि आपण त्याच्यासोबत चालत आहोत. त्याला क्रॉस नाही करत आहे. पॅरलली त्याच्यासोबत चालत आहोत दॅट इज कॉल्ड ॲज अलॉंग. दॅट इज कॉल्ड ॲज अलॉंग. अलॉंग म्हणजे पॅरलली त्याच्यासोबतच. वॉक अलॉंग मी. शी वॉक अलॉंग मी टिल द स्कूल. ती माझ्यासोबत शाळेपर्यंत चालली. आय वॉक अलॉंग द रोड. आय वॉक अलॉंग द रोड म्हणजे जसा रोड आहे तसाच मी चालत चालत गेले. आय वॉक अलॉंग द रिव्हर. रिव्हर पण शाळेकडे चाललेली मी पण शाळेकडे चाललेली. वी वॉक अलॉंग द रिव्हर. रिव्हरच्या बाजूबाजूने सोबतच चाललो. क्लिअर. अंडरस्टूड. हो. इफ इट्स क्लिअर लेट मी चेक इज इट रिअली क्लिअर. Ready for that? Ready for testing? Okay. Yes, Mansi. The boy is? Up. He is walking up the stairs. Okay. Rohini, he is walking? Down the stairs. Perfect. Down the stairs. Shravani?
ही इज वॉकिंग. चाललाय ना. ही इज वॉकिंग. आतमधून चाललाय ना तो. आतमधून चालला नाही, आतमध्ये चाललाय. ओके, आतमधून. इनटू. Into the tunnel. Okay. Mansi, he is walking अक्रॉस. across आहे का बाळा? एका कॉर्नर आउट ऑफ. पासून गोल आहे ना, हे अख्खं गोल आहे, तो इथून गेलाय, इथून निघालाय. थ्रू का? थ्रू. ही इज वॉकिंग थ्रू द टनल. क्लिअर? हा. येस. रोहिणी. आउट ऑफ दी. टनल. ही इज वॉकिंग आउट ऑफ द टनल. श्रावणी. मधून चाललाय ना तो. हम्म. ट्रेन येते ना बाहेर. हम्म. अक्रॉस. See, this is the train is going under the bridge. They are standing above the bridge. आणि जर ते इकडून इकडे चालले तर they are going across the bridge. Clear? हा. मानसी. अलॉंग. Along. He is walking over the bridge. Bridge आहे त्याच्या वरतून चाललाय तो. ओके. He is walking over the bridge. रोहिणी. इनटू द हाऊस. इंटू नाही बाळा, हे टुवर्ड्स आहे. ही इज वॉकिंग टुवर्ड्स द शॉप. शॉपच्या जवळ चाललाय तो, शॉपच्या आतमध्ये नाही चाललाय. टुवर्ड्स द शॉप. हा. ओके. श्रावणी. त्याच्या पुढून चाललाय ना तो. हम्म. नाही कळत. ही इज वॉकिंग पास्ट द शॉप. शॉपला पास्ट करून चाललाय ना तो. येस. पास्ट करून चाललाय ना तो. द शॉप इज देअर. ही वॉक फ्रॉम ओव्हर इट, म्हणजे त्याच्या समोरून गेला तो. ही पास्ट द शॉप. ओके. मानसी. अक्रॉस. ही इज वॉकिंग अक्रॉस द रोड. रोहिणी. अवे फ्रॉम. अवे फ्रॉम. ही इज ऍक्च्युली वॉकिंग अलॉंग द रोड. हे सगळं आहे त्यासोबतच तो पॅरलली चाललाय. सो इट इज अलॉंग द रोड. एक गोष्टीला फक्त पास करून नाही चाललाय, सगळ्या गोष्टी आहेत. राईट. तो सगळ्या गोष्टी सोबत चाललाय तो. श्रावणी. अराउंड. ही इज वॉकिंग अराउंड द ट्री. क्लिअर? इज इट क्लिअर टिल हियर? येस. गुड. नाव, what do you mean by with and what do you mean by? जसं, फॉर एक्झाम्पल, मी पेन्सिलने लिहिते. कसं बोलणार? मी पेन्सिल. आय राईट. I ride बाय पेन. आय राईट माय पेन्सिल. ओके. मॅडमने पेन्सिलने लिहिलं. मॅडमने पेन्सिलने लिहिलं. मॅडमने लिहिलं. कोणाचा तरी खूप आवाज. My pencil. मॅडम Write by बाय पेन्सिल. राईट बाय पेन्सिल. ओके. तो हे जे कन्फ्युजन आहे ना, की बाय कधी वापरायचं, विथ कधी वापरायचं, तो मोस्टली आपण कसं शिकलोय? ने म्हणजे हर्षाने सांगितलं. दिस इज हर्षाने सांगितलं तर काय सांगणार? दिस इज टोल्ड. ने म्हणजे विथ. मी पेन्सिलने लिहिलं तर ने म्हणजे विथ. आय रोट विथ अ पेन्सिल. हर्षाने सांगितलं. दिस इज टोल्ड विथ हर्षा. नो. ट्रान्सलेट करायचं. थिंक इन इंग्लिश. हाऊ डू यू थिंक इन इंग्लिश? थिंक इन इंग्लिश मीन्स ऍक्च्युली तुम्हाला काय बोलायचंय. बोलायचंय काय? शब्द काय वापरलेत नाही. तुम्हाला बोलायचंय काय?
तुम्हाला हे बोलायचंय का की मी पेन्सिलचा वापर करून लिहिलंय? हम्म. हे सांगायचंय का? एखाद्या गोष्टीचा वापर करून ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करता तर ते वापर कशाने केलाय ना त्याला विथ लागतं. ओके. मी घर ब्रशने पेंट केलं. आय पेंटेड द हाऊस विथ अ ब्रश. ब्रशच्या मदतीने केलं. क्लिअर? मी घर ब्रशने पेंट केलं. तर ब्रशच्या मदतीने पेंट केलं. हर्षाने घर पेंट केलं. हर्षाने, इथं पण नेच आहे, पण इथं हर्षा कोण आहे? हर्षाच्या मदतीने आहे का? हर्षा डुअर आहे, राईट? हर्षा ती व्यक्ती आहे जिने ते काम केलंय. सो इट इज द हाऊस इज पेंटेड बाय हर्षा. अंडरस्टँड द डिफरन्स? विथ इज कोणाच्या तरी मदतीने. बाय इज कुणी केलंय. हे झाला एक यूज जिथं आपण ने करतो ट्रान्सलेट करण्यासाठी. हर्षाने ब्रशने. तो हर्षाने आणि ब्रशने सेम नाहीये. ब्रशने म्हणजे ब्रशच्या मदतीने. हर्षाने म्हणजे हर्षा ओनर आहे, हर्षा डुअर आहे. क्लिअर? तो जिथं आपल्याला डुअर बद्दल बोलायचं तिथं बाय. जिथं आपल्याला वस्तूबद्दल बोलायचं कोणाच्या तरी मदतीने तर तिथं विथ. क्लिअर? फाईन. इज दॅट क्लिअर? हे झाला एक यूज. सेकंड यूज आहे बायचा. बाय वापरला जातो एखाद्या गोष्टीच्या माध्यमाने. आपण म्हणजे ट्रॅव्हल करतो ना ज्यावेळेस, ट्रॅव्हलिंगसाठी आपण बाय वापरतो. की कशाने ट्रॅव्हल केलं, कशाने. जसं मला सांगायचंय की मी एरोप्लेनने वृंदावनला गेले. एरोप्लेनने ने आता एरोप्लेनच्या मदतीने गेले. आता एरोप्लेन तर डुअर नाहीये, मग तिथं विथ आला पाहिजे. आय वेंट टू पुणे, आय वेंट टू वृंदावन विथ एरोप्लेन. नो. जिथे आपल्याला ट्रॅव्हलिंग कशाने केली आहे ते सांगायचंय. ट्रॅव्हलिंगचा मीडियम सांगायचा आहे. ट्रॅव्हलिंगचा मीडियम सांगायचा आहे. तिथं आपण बाय वापरतो. आय वेंट टू वृंदावन बाय ट्रेन और बाय प्लेन. इज दॅट क्लिअर? सेकंड थिंग, विथ. आता विथ इथं ने नाही लागत, पण तरी तिथं विथ लागतं. जसं मी माझ्या हजबंड सोबत वृंदावनला गेले. हजबंड सोबत. इट इज नॉट हजबंड ने, इट इज हजबंड सोबत. मीन्स हजबंड आणि मी, आम्ही दोघं गेलो एकत्र. सो टुगेदर इज विथ. सो तुम्हाला आता दोघांचे दोन दोन युजेस समजलेत. विथचे दोन, बायचे दोन. तर विथचे दोन कुठले आहेत? एक आहे मदतीने, एक आहे सोबत. ठीक आहे? विथ मदतीने, सोबत. बाय एक आहे डुअर सांगणारा, दुसरा आहे माध्यम वापरले. ट्रॅव्हलिंगचं कुठलं माध्यम वापरले. इज दॅट क्लिअर? येस. लेट्स लुक ॲट द स्क्रीन. सो विथ काय सांगता? कुठल्या तरी गोष्टीचा यूज करून केलेली गोष्ट, दॅट इज विथ. आणि बाय काय सांगतं? कुणी केलं, ओनर, डुअर कोण आहे, तर डुअर सांगण्यासाठी आपण बाय वापरतो. क्लिअर? हे एक यूज आहे. आणि सेकंड यूज काय सांगितलं? कोणाच्या तरी सोबत आणि काहीतरी माध्यम वापरले. क्लिअर? येस. ओके. नाव लेट मी चेक की खरंच क्लिअर आहे का. रोहिणी, द केक वॉज मेड डॅश रिया. By Rhea. The cake was made by Rhea. बाय रिया, कारण की रिया ते डुअर आहे. मानसी, ही ओपन द डोर डॅश अ की. अनम्यूट, अनम्यूट. With a key. With a key. Shravani, I traveled dash bus to reach the office. I traveled by bus to reach the office. Perfect. Bang on, y'all are so smart. Rohini, she painted the wall dash a small brush. With. She With a- printed the wall with a small brush. Very good. Mansi, the story was written dash a famous author. With With
ऑथर वस्तू आहे बाळा. ऑथर म्हणजे लेखक. हा, बाय फेमस होता. बाय अ फेमस ऑथर. श्रावणी, ही वेंट टू द मूवी with his friends. with his friends. रोहिणी, the ball was hit. by the bat. बॅट डुअर आहे. द लेटर डिलिव्हर. बॅट डुअर आहे का बाळा? बॅट काम करणारी व्यक्ती आहे. By the. हा, बाय त्याच्यासाठी वापरतो ना आपण, जेव्हा काम करणारी कोण आहे व्यक्ती, डुअर, ती सांगतं. तर बॅट डुअर आहे का, काम करणारी व्यक्ती आहे का? हा, बॅटनेच मारतो. तर बॅटच्या मदतीने मारतो ना. हम्म. So The it ball is was hit with with- the With bat. with the ball. with the bat. The ball the was bat. hit with the bat ना. का बॅटनेच मारलं स्वतःच स्वतः बॉलला? नाही. बॅटच्या मदतीने मारलं ना कोणतरी दुसऱ्याने. हा. मानसी, द लेटर वॉज डिलिव्हर बाय द पोस्टमन. परफेक्ट. श्रावणी, Cleaned the he cleaned the floor with a map. मॉप, with Mop. a mop. Okay. रोहिणी, The song was sung by Lata Mangeshkar. व्हेरी गुड, परफेक्ट. इज दॅट क्लिअर? हा. बाय आणि विथ क्लिअर आहे. प्रेपोजिशन इथपर्यंत क्लिअर आहेत. हो. व्हेरी गुड. नाउ लेट्स सी. मैं अपनी बहन के साथ चलता हूँ. रोहिणी, मी माझ्या बहिणीसोबत चालतो. I walk with my sister. आय वर्क विथ माय सिस्टर और अलॉंग माय सिस्टर. ओके, तिच्या सोबत सोबत, तर अलॉंग पण बोलू शकतो. हा. मानसी, मैं पेंसिल से लिखता हूँ. मी पेन्सिलने लिहितो. विथ. पूर्ण आय sentence. राईट. हम्म. आय राईट विथ माय पेन्सिल. आय राईट विथ अ पेन्सिल. श्रावणी, वो बस से स्कूल जाता है. तो बसने वो- शाळेत जातो. Um, he go to school by bus. ही गो, He he goes to school by bus. ही गोज टू स्कूल बाय बस. एकटा आहे ना तो. Hmm. गुड. रोहिणी, He वह cook. के साथ खाना बनाती है. ती तिच्या मम्मी He सोबत cook. स्वयंपाक करते. He cook by mother. बाय मदर, ती तिच्या आईसोबत स्वयंपाक करते. With पूर्ण सेंटेन्स. mother. He cook. He cooks. He cooks food by with mother. परत He cooks with. He cooks काय? with. शी कुक्स फूड. He cooks food with by mother. नाही, with mother. कोणाची मदर? His mother. His. मुलीची मदर शी मदर म्हणतो का आपण? His. Hurry. Her. Sorry. Her mother. परत. कम ऑन. He cook. He cooks. डोंट होल्ड युअर हँड्स लाईक दिस. स्पीक. कम ऑन. येस, यू कॅन डू इट. He cooks food. He cooks food with her mother. परफेक्ट, वेरी गुड. शी यू कैन डू इट. शी कुक्स फूड विथ हर मदर और शी कुक्स विथ हर मदर. मानसी, वे ट्रेन से यात्रा करते हैं. दे ट्रॅव्हल. हम्म. By train. दे ट्रॅव्हल बाय ट्रेन. हम्म. Yeah. ते दे ट्रेन में ट्रॅव्हल ट्रॅव्हल. बाय. दे ट्रॅव्हल बाय ट्रेन. बाय ट्रेन. श्रावणी, मैं अपने मित्र के साथ खेला. मी, चलो खेळता मी- करू. मी माझ्या मित्रासोबत खेळतो.
टू. खेळतो. सेकंड फॉर्म नाही शिकवला ना म्हणून खेळतो. आय प्ले विथ माय फ्रेंड. परफेक्ट. आय प्ले विथ माय फ्रेंड हे सेकंड फॉर्म आहे. आय हॅव नॉट टॉट यू, बट मी जे सांगितलं ते बरोबर आहे. रोहिणी, वह चम्मच से खाती है, ती चमचाने खाते. शी इट शी एकटी आहे बाय ना बाळा, स्पून. शी एकटी आहे ना. हा. हम्म. शी इट्स हीच. हा. शी इट्स बाय स्पून. बाय स्पून. बाय येणार का? बाय डुअर असतं, वाहन असतं. इथं डुअर आहे का चमचा? नाही. हम्म. इट्स चम्मच माध्यम आहे ना पण ते. पण ते माध्यम ट्रॅव्हलिंगचं माध्यम. अच्छा. वस्तूचा वापर करणं विथ, म्हणजे सोबत चमचा. नॉट सोबत. चमचा. नाही नाही नाही, नॉट सोबत. वस्तूचा वापर करून करतीये, वस्तूचा वापर करतीये ना, हा. चमचेचा वापर करते मदतीने. ना, हा. मदतीने. मदतीने. हम्म. शी इट्स विथ स्पून. शी ईट्स विथ स्पून. ओके. मानसी, वह सायकल से आया. तो सायकलने येतो. हे सेकंड फॉर्म झाले, बट तू ते सांग, तो सायकलने येतो. He walk with cycle. सायकलने येतो बाळा. वॉक इज चालणं, सायकल सोबत चालतो, सायकलने येतो. ही ट्रॅव्हल बाय येतो, येतो इज कम. कम. He come he come with आता विथ, इथं विथ येणार का? इथं वस्तूचा वापर करून येतो बाय. का? इथं by. वाहन आहे ना. हा. बाय. परत बोल. He come by cycle. ही कम्स. He comes by cycle. ही कम्स बाय सायकल. आता हे सेकंड फॉर्म लागले म्हणून. श्रावणी, उन्होंने रस्सी से बांधा. त्यांनी रस्सी, त्याला ते रस्सीने बांधतात. दे बांधण्याला काय टाय. ही दे टाय विथ रस्सी. रोप. दे टाय विथ अ रोप. रोहिणी, मैं कार से शहर गया. मी कारने शहरात जातो. मी कारने शहरात जातो. आय ट्रॅव्हल हम्म. बाय माय कार. ओके. आय गो टू सिटी बाय माय कार. ओके, फाइन. बट बाय समजलं, दॅट्स इम्पॉर्टंट. क्लियर? नेक्स्ट. हाँ. मानसी, मैं अपनी माँ के साथ बात कर रहा हूँ. ओके, हे इथपर्यंत आलंय का? फाइन. चलो, आई विल टेल यू सम सेंटेन्सेस, यू मेक इट. राइट sentences, come on. First sentence. मी माझ्या आईसोबत बोलतो. ती रंगांनी सुंदर चित्र बनवते. मुलं बसने शाळेत जातात. मॅम, वन मिनिट. ओके. मुलं बसने शाळेत जातात. तो त्याच्या मित्रांसोबत खेळतो. ती फोनने फोटो काढते.
ती तिच्या बहिणीसोबत चालते. मानसी, आर यू देअर? मानसी, हाँ आर यू राइटिंग? हाँ लिखती है मैम। ती ती तिच्या मैडम बहिणीसोबत आहे ना. ती तिच्या बहिणीसोबत चालते. ती पेनने पत्र लिहिते. ती पेनने पत्र लिहिते. तो रिक्षाने जातो. तो रिक्षाने जातो. तो त्याच्या मित्रांसोबत हसतो. तो त्याच्या मित्रांसोबत हसतो. आम्ही गाडीने ट्रॅव्हल करतो. आम्ही कारने ट्रॅव्हल करतो. डन. रोहिणी, कुठपर्यंत लिहिलं होतंस? ती रंगाने सुंदर चित्र काढते. बरं. ती रंगाने सुंदर चित्र काढते. ओके. मुलं बसने शाळेत जातात. तो त्याच्या मित्रांसोबत खेळतो. ती फोनने फोटो काढते. मी माझ्या बहिणीसोबत चालते. तो पेनने पत्र लिहितो. तो रिक्षाने जातो. झालं. तो त्याच्या मित्रांसोबत हसतो. हा लिहिलं ते. डन. हं. You get 5 minutes for this. Your time starts now.
Yes, time up. Shravani, read the first sentence. I talk with my mother. Good. Mansi, next. She make a beautiful picture with color. She make येणार का? बनवते. एक तर ड्रॉइंग चित्र ड्रॉ करतात. So she draws. आणि जर तू मेक म्हणते तर she makes. ओके, शीला हम्म. एस लागणार. ओके, पण चित्र ड्रॉ करतात. सो शी ड्रॉज. रोहिणी, नेक्स्ट. तो त्याच्या मित्रांसोबत खेळतो ना, तेच आहे ना. बच्चे, मुलं मुलं बसने शाळेत जातात. द चिल्ड्रन गो टू स्कूल बाय बस. गुड. श्रावणी, नेक्स्ट. He plays with his friends. परफेक्ट. मानसी, नेक्स्ट. ती फोनने फोटो काढते. शी क्लिक फोटो विथ फोन. क्लिक्स. मानसी, I want S wherever it is required. शी क्लिक फोटो विथ फोन. Clicks. Again. शी क्लिक्स फोटो विथ फोन. Very good. रोहिणी, मॅडम I टेक्स्ट पण टेक्स पण येऊ शकतं. हा. I walk with my sister I along. Walk. 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 W W. o. Walk. W o. Walk. Walk. W. Walk. Walk. Perfect. Bang on. परत एकदा. W o. Walk. W. I walk with my sister along. पेन तोंडात ठेवून बोल. I walk with my sister. I walk with my sister Perfect. along. आता काढ आणि बोल परत. I walk with my sister along. I walk असलं पाहिजे. Walk. व आणि व ला वरती चंद्र लागतो ना. एक काना एक चंद्र. So it's that. Walk. Okay. Hmm. I walk with Walk. my sister. Hmm. Yes, Shravani. I walk with my sister. Walk नाही. Walk. 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 जमेल जमेल. Walk. Walk. हा, परफेक्ट. श्रावणी. ती पेनने पत्र लिहिते. She writes letter with her pen. गुड. मानसी. तो रिक्षाने जातो. ही गोज बाय रिक्षा. परफेक्ट. रोहिणी. He laughs with her friends. He laughs with her. He आणि Friends. he Laugh. नाही. तो लिहिलंयस का ती लिहिलंयस ते इम्पॉर्टंट आहे. तो लिहिलंय. मग त्याचे मित्र, मुलाचे मित्र. His friends. परत. He laughs with his friends. व्हेरी गुड. श्रावणी. We travel by vehicle. व्हेरी नाईस. परफेक्ट. बाय कार स्पेसिफिक केलं ना, बट स्टील इट्स गुड. मी गाडीने ट्रॅव्हल करतो. Okay, fine. Is it clear till here, everybody? हो. Very good. Now, suppose hmm, मला सांगायचं की हा एक बॉक्स आहे. ठीक आहे, हा एक बॉक्स आहे. कसं बोलणार मी? हा, This is box. एक बॉक्स आहे. एक, हा एक बॉक्स आहे. This is a box. दिस इज अ बॉक्स. ओके, हा बॉक्स निळा आहे. This is a blue box. ओके,
अ, ती अ, तिने एक ड्रेस घेतला. तिने शी बाय अ ड्रेस हा, ती एक ड्रेस घेते. शी बाय अ ड्रेस. ती निळा ड्रेस घेते. ही बायज अ ब्लू ड्रेस. Okay. Not it's she buys a blue dress, she buys the blue dress. This is a box. This is a box. This is the box is blue. This is a box. The box is blue. असं का? पहिलं अ बॉक्स, मग द बॉक्स. तुम्हाला कधी कन्फ्युजन नाही झालं की हे मध्ये मध्ये द कशाला येतं विनाकारण? हे मध्ये मध्ये अ कशाला येतं विनाकारण? नाही आलं कधी कन्फ्युजन? नाही आलं? मला आलं होतं जेव्हा मी इंग्लिश शिकायला सुरुवात केली होती. यार हे अ कशाला येतं मध्येच? आणि कधीतरी अ येतं आणि त्याच गोष्टीला परत पुढे द लागतं. मग एक्झॅक्टली हे अ कधी लागणार आणि द कधी लागणार? डू यू नो? ट्राय ट्राय टू एक्सप्लेन. कधी लागतं तुम्हाला माहितीये? कम ऑन. एकच गोष्ट असेल ना तर त्याला अ लागतं. आणि द द म्हणजे वस्तूचं वर्णन करायचं असेल तर द असेल. कशाचं वर्णन? म्हणजे ती वस्तू कशी आहे ते सांगायचं असेल तर द वापरतो. ओके. द गर्ल्स आर प्लेइंग इन द गार्डन. का द? कम ऑन ट्राय. व्हेरी गुड. Yes, Mansi, where are you? Mansi, please be on camera. I want an answer. मॅडम हा. काय झालं? सिंगल असेल तर एकटा असेल तर म्हणजे अच्छा. आणि मग खूप सारे असेल तर अ लागतं. नाही. नाही नाही एवढं नीट माहित. मारा तुक्का मारा जेव्हापर्यंत लागत नाही. मारा कमॉन. कमॉन. द ओके. झाला एक्सरसाइज? का केलीच नाही? रिलॅक्स ठेवलं थोडा वेळ. डोंट कीप युअर माइंड रिलॅक्स. दिस टाइम इज फॉर युअर ब्रेन एक्सरसाइज. नाव इंग्लिशमध्ये वन बोलत नाहीत. हा एक बॉक्स आहे. दिस इज वन बॉक्स असं बोलत नाहीत. ओके. सो इंग्लिशमध्ये वन बोलत नाहीत. मग त्या वनच्या बदली आर्टिकल वापरतात. त्या वनच्या बदली काय वापरतात? आर्टिकल. आर्टिकल. व्हॉट डू यू मीन बाय आर्टिकल? आर्टिकलचा अर्थ असतो अ, ॲन आणि द. जसं वॉवल्स म्हणजे ए ई आय ओ यू, राईट? कॉन्सनन्स म्हणजे बाकीचे अल्फाबेट्स, राईट? हो. वर्ब म्हणजे डू डज, ॲम इज आर वॉज वर. तसंच आर्टिकल म्हणजे अ, ॲन आणि द. क्लिअर? ओके. सो लुक हियर. सो आर्टिकल म्हणजे काय? अ, ॲन आणि द. आता हे आर्टिकल दोन प्रकारचे असतात. एक इनडेफिनेट आणि डेफिनेट. व्हॉट डू यू मीन बाय इनडेफिनेट? मला एक पेन दे. श्रावणी मला एक पेन दे. गिव्ह मी अ पेन. एक पेन. अ पेन. अ पेन म्हणजे कुठला पेन? जर मी असं म्हटलं श्रावणीला की श्रावणी मला एक पेन दे, तर श्रावणी काय करेल? काय करेल श्रावणी? एक पेन देईल. तिच्याकडे 4-5 पेन आहेत. त्या पेन मधला एक पेन उचलेल आणि मला देईल. राईट? राईट? कुठला पण एक पेन उचलेल आणि मला देईल. श्रावणी
मला लाल पेन दे. मग श्रावणी काय करेल? रेड पेन देईल. रेडच पेन देईल. तोच पेन जो रेड आहे तोच देईल मला. Isn't it? Isn't it? हो. एक आहे कुठला पण एक पेन आणि दुसरा आहे तोच एक पेन. इनडेफिनेट म्हणजे कुठला पण एक. इनडेफिनेट म्हणजे काय? कुठला पण एक. आणि डेफिनेट म्हणजे तोच एक. क्लिअर? तोच एक. तोच एक जो मी सांगते तुला ना, तोच एक. क्लिअर? हो. येस. मग इनडेफिनेट जो कुठला पण एक आहे त्याला आपण अ वापरतो किंवा ॲन वापरतो. ओके. कुठला पण एकला अ वापरतो किंवा ॲन वापरतो. मग अ कधी वापरतो, ॲन कधी वापरतो? साऊंड बघायचा त्याचा. काय बघायचा? Sound. साऊंड. साऊंड बघायचा. काय बघायचा? साऊंड. Sound. साऊंड बघायचा. तर साऊंड कसला? शॉर्ट वॉवल साऊंड. वॉवलचा साऊंड आहे का? वॉवलचा साऊंड आहे का? फाईन. वॉवलचा साऊंड. कुठले वॉवल्स आहेत आपल्याकडे? वॉवल्स कुठले असतात? ए, E, I, O, EIOU. राईट. जर वॉवलचा साऊंड असेल तर वॉवल मध्ये ऑलरेडी ए असतो. राईट. आय हॅव गॉट अ कॉल. ओके. सो एक वॉवलचा साऊंड असेल, वॉवल मध्ये ऑलरेडी ए येतोय. मग जिथं ऑलरेडी ए येतोय तिथं आपण परत ए लावू शकत नाही. म्हणून वॉवलला ए लागणार नाही. मग वॉवलला काय लागणार? वॉवलला लागणार ॲन. फाईन. वॉवलला काय लागणार? ॲन. जर वॉवलचा साऊंड असेल तर ॲन. जर वॉवलचा साऊंड नसेल तर ए. क्लिअर? जर वॉवलचा साऊंड असेल तर ॲन. वॉवलचा साऊंड नसेल तर ए. कारण की ऑलरेडी वॉवल मध्ये ए येतोय. राईट. फाईन. तो कॉन्सोनंटचा साऊंड म्हणजेच वॉवलचा साऊंड नाहीये तर ए. आणि जर वॉवलचा साऊंड असेल तर ॲन. आता डेफिनेट म्हणजे काय? तेच एक जे मला माहितीये आणि त्याला आपण द वापरतो. जसा दिस हा एक बॉक्स आहे. दिस इज अ बॉक्स. हाच बॉक्स. आता हा बॉक्स तुम्हाला माहिती ना मी कुठल्या बॉक्स बद्दल बोलतीये? माहितीये ना? मग जेव्हा माहिती पडलंय तुम्हाला मग तो झाला द बॉक्स. क्लिअर? कारण की तुम्हाला माहिती आहे मी कुठल्या बॉक्स बद्दल बोलतीये. मग झाला तो द बॉक्स. फाईन. मुली गार्डन मध्ये खेळतायत. द गर्ल्स आर प्लेइंग इन द गार्डन. पण कुठल्या मुली? तुम्हाला माहिती मी कुठल्या मुलींबद्दल बोलतीये. तुम्ही मला माझे हस्बंड घरामध्ये आल्याला विचारतात मुली कुठे आहेत? आता मी बाजूवाल्यांच्या मुली कुठे आहेत तर नाही सांगणार. मी आमच्या मुली कुठे आहेत तेच सांगणार ना. राईट. तर मग मी त्यांना काय बोलते? द गर्ल्स आर इन द बेडरूम. द गर्ल्स. द गर्ल्स. आता इथे 1, 2चा प्रश्न येत नाही. ती जी एक स्पेसिफिक गोष्ट आहे त्याच्याबद्दल बोलतोय आपण. जी तुला पण माहितीये मला पण माहितीये. डेफिनेट. द गर्ल्स आर इन द बेडरूम. क्लिअर? और द गर्ल्स आर प्लेइंग आउटसाइड. द गर्ल्स. त्या मुली ज्यांच्याबद्दल तुला पण माहितीये मला पण माहितीये. द गर्ल. क्लिअर? क्लिअर? फाईन. तिथे आपण हो. द बोलतो स्पेसिफाय करायला. सेकंड टाइम ज्यावेळेस किंवा मला माहिती कशाबद्दल बोलते सु त्यासाठी. नेक्स्ट. जी जगामध्ये एकुलती एक आहे त्याला आपण द लावतो. द आयफेल टॉवर ऑफ इंडिया. द आयफेल टॉवर ऑफ पॅरिस. आयफेल टॉवर. द ताजमहल. द ताजमहल. जी जगामध्ये एकुलती एक आहे त्याला आपण द लावतो. फाईन. नेक्स्ट. रिव्हर्स आणि सी नद्यांना समुद्रांना आपण द लावतो. आणि व्यक्तीला आपण कधीच द म्हणत नाही. द हर्षा महाले नाही. जर तुम्ही हर्षाला द लावला याचा अर्थ तुम्ही तिला रिस्पेक्ट देताय. तिला हे दाखवताय की तू खूप महान आहेस.
म्हणून ज्यावेळेस अवॉर्ड सेरेमनीमध्ये अवॉर्ड अनाऊन्स करतात, तर तुम्ही अवॉर्ड सेरेमनीमध्ये ऐकलं असेल. अँड द अवॉर्ड गोज टू द बादशाह, द शाहरुख खान ऑफ इंडिया, द शाहरुख खान, द मिस्टर अमिताभ बच्चन, द असं जोरात बोलतात द. सो व्हॉट डू यू मीन बाय द? द इज दॅट यू आर व्हेरी सुपरलेटिव्ह. तुम्ही सुपर पॉवर आहात. इट इज द. The Narendra Modi is arriving on stage. The Narendra Modi. आलतू फालतू नाही येते, ग्रेट आहेत. ज्या गोष्टी ग्रेट आहेत ना त्याला द लागतं. सो त्या लोकांच्या नावापुढे द लागतं जे खूप ग्रेट आहेत. क्लिअर? फाईन. अदरवाईज लोकांच्या नावापुढे द लागत नाही. नेक्स्ट, इन्व्हेन्शन जे एकुलते एक बनवलंय त्याला द लागतं. फाईन. राईट दिस डाऊन. कम ऑन. फिनिश? डन? हो. गुड. लेट्स चेक की खरंच समजले का. आता काही काही गोष्टी असतात जिथं आपण आर्टिकल्स लावतच नाही. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, ए आणि ॲन हे तर फक्त एका सिंगल गोष्टीलाच लागतं. राईट? आय वॉन्ट अ 10 बनानाज. अ 10 नाही. कुठे पण अ नाही लावायचं. बऱ्याच लोकांना सवय असती बळणीच कुठे पण अ लावतात. अ 10 बनानाज नसतं कधी. अ म्हणजे एकच. तिथं खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथं अ नाही लागणार. तिथं द लागू शकतात. द कुठलं? ते वाले 10 बनानाच पाहिजे जे मी तुला दिले होते ना, ते वाले. क्लिअर? तर तिथं द लागू शकतं, अ नाही लागू शकत. तो अनकाउंटेबल नाउन. सेकंड थिंग, आता 1 आणि 2 आहे, तर ज्या गोष्टी 1, 2 मध्ये मोजतच नाही त्याला आर्टिकल लागणार नाही. म्हणजे हवा किती सुंदर आहे ना. ओ ओ एअर इज सो ब्युटिफुल ना. एक हवा नसते. मला पाणी दे. गिव्ह मी अ वॉटर. अ वॉटर. अ वॉटर म्हणजे काय? अ ग्लास ऑफ वॉटर बनवू शकता तुम्ही. एक ग्लास पाणी दे. अ ग्लास ऑफ वॉटर, बट नॉट अ वॉटर. कारण की ती गोष्ट आपण मोजू शकत नाही. 1 पाणी, 2 पाणी, 3 पाणी मोजतो का आपण? तर जी गोष्ट आपण 1, 2, 3 मध्ये मोजू शकत नाही त्याला आपण आर्टिकल लावत नाही. ज्या गोष्टी अनेक आहेत त्याला अ अँड लागणार नाही, द लागेल. प्रॉपर नाउन जसं मी तुम्हाला सांगितलं, नावाच्या पुढे आर्टिकल लागणार नाही. आणि ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी, ज्या गोष्टी 1, 2 नसतात, 1, 2 मध्ये मोजता येत नाही, त्याला आपण आर्टिकल लावत नाही. म्हणजे अ आणि अँड लावत नाही. एक प्रेम आहे माझं. आय हॅव अ लव्ह. अ लव्ह नसतं. एक प्रेम काय असतं? माझ्याकडे मी फ्रीडम. फ्रीडम आहे. आय हॅव अ फ्रीडम. अ फ्रीडम नसतं. ज्या गोष्टी ऍबस्ट्रॅक्ट आहे, ज्याला हात लावता येत नाही, त्याला आपण अ आणि अँड लावत नाही. द लावू शकतो, अ अँड नाही लावता येत. क्लिअर? क्लिअर? हो. लेट्स सी. येस. रोहिणी. अ अँड किंवा द. अनम्यूट. I saw dash eagle flying above the mountain.
अनम्यूट कर. अनम्यूट. हा, काय वापरायचंय मॅम? तू सांगायचं मला ते. नाही, द किंवा अ ना? अ अँड द तिन्हीपैकी एक. अँड द. I saw a eagle flying above the mountains. अ ईगल म्हणजे काय? आणि गाईज, मला तुम्ही जे उत्तर देताल ते असंच नाही द्यायचं. ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, कुठला पण एक टिक करा. हे का केलंय ते सांगायचंय. अ का? अ म्हणजे काय? अ ईगल म्हणजे काय? अ आणि ॲन याचा अर्थ काय होतो कळालाय? नाही? नाही. ते साऊंड. येस, एनीबडी कॅन एक्सप्लेन? अ आणि ॲन कधी वापरतो आपण? मानसी. श्रावणी, अ आणि ॲन कधी वापरतो आपण? जेव्हा वापरतो, जेव्हा AUI OU वोवलचे साऊंड येत नाही तेव्हा अ वापरतो. जेव्हा साऊंड येतात तेव्हा ॲन वापरतो. ओके येत ना. ओके. फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग, अ आणि ॲन, अ आणि ॲन एका गोष्टीसाठी वापरतात. कुठली पण एक गोष्ट. मी डोंगरावर एक पक्षी उडताना पाहिला. एक पक्षी. एक, कुठला पण एक. एक पक्षी उडताना पाहिला. कुठला पण एक. तर त्या कुठल्या पण एकाला मी अ किंवा ॲन लावू शकते. फाईन. क्लिअर? अ हो. आणि ॲन कधी वापरायचा आहे? मानसी, टेल मी, कधी वापरायचा आहे? एकुलती एक वस्तू असेल तर. एकुलती आणि नाही सिंगल वस्तू असेल तर ना. कुठली पण एक वस्तू असेल तर. अ आणि ॲन कधी वापरतात? कुठली पण एक वस्तू असेल तर. रॅन्डम एकच आहे पण ती. कुठली पण एकच वस्तू असेल तर, एक असेल. क्लिअर? क्लिअर रोहिणी? हो. क्लिअर श्रावणी? नाव. आता कुठली पण एक, पण त्याच्यामध्ये पण अ कधी वापरायचा, ॲन कधी वापरायचा? वॉवल्स माहितीयेत? वॉवल्स, स्वर इंग्लिश मधले. ए ई आय ओ यू. AEIOU. हा. तर जर कुठलाही वर्ड, म्हणजे जो जो एकुलता एक, आपण एक सांगायचं, एकुलता एक नाही, जो कुठला पण एक आपल्याला सांगायचा आहे, तो कुठला पण एक जर या वॉवल्सने स्टार्ट होणार असेल तर त्याच्यामध्ये ऑलरेडी ए आहे, तर ए नाही येणार, ॲन येणार. ओके. तर आता हे कुठला पण एक पक्षी आहे जो डोंगरावर बघितला, कुठला पण एक ईगल आहे. आता मग कुठला पण एक आहे, तर मग त्याला आपण अ किंवा ॲन लावणार. मग अ किंवा ॲन मधून कुठला लावणार? मग ते कशावर डिपेंड करतं? ते ह्या पहिल्या लेटरवर डिपेंड करतं. ओके. त्या पहिल्या लेटरवर डिपेंड करतं. हा वॉवल आहे का? हो. त्याला आपण ई ईगल हा. बोलतो, राईट. त्याचा साऊंड ई ने स्टार्ट होतोय ना, साऊंड बघायचा, साऊंड ई हा. ने स्टार्ट होतोय ना, वॉवलने स्टार्ट होतोय ना. मग तिथं काय हो. येणार? ॲन. हो. ॲन. ॲन येणार तिथे. वॉवलने स्टार्ट झाला तर ॲन येणार. ओके. हो. शी प्लेज डॅश व्हायोलिन ब्युटिफुली. मानसी. द. अच्छा, म्हणजे तीच पर्टिक्युलर व्हायोलिन ती चांगली वाजू शकते. दुसरी व्हायोलिन कुठली माझी घरातली आणून दिली तर ती चांगलं नाही वाजवणार, असं आहे का अर्थ? द चा अर्थ होतो तीच एक पर्टिक्युलर. शी प्लेज अ व्हायोलिन ब्युटिफुली. अ व्हायोलिन ब्युटिफुल. तो कुठली पण व्हायोलिन द्या तिला, ती चांगलं वाजवते.
Shravani, she visited dash Eiffel Tower during our Paris trip to Paris. We visited the Eiffel Tower during our trip to Paris. The का? कारण Eiffel Tower एकच आहे. एकच. Rohini, he doesn't eat dash meat. He doesn't eat a meat. मीट म्हणजे मटन. एक मटन, दोन मटन, तीन मटन असं असतं का? नाही. हं? कुठलं पण. नो आर्टिकल. शी डझंट ईट मीट. ज्या गोष्टीला आपण मोजू शकत नाही, 1, 2, 3, 4, त्याला आर्टिकल लागत नाही. क्लिअर? हम्म. येस. मानसी, आय नीड डॅश ऑनेस्ट ओपिनियन फ्रॉम यू. I need a. ओ का? कुठली पण एक सिंगल त्यात आहे ना व्हॉवेल नाहीये ना. अच्छा. मी काय सांगितलं, वोवेलचा साऊंड. याला कसं वाचतो आपण? हॉनेस्ट नाही वाचत सगळ्यात पहिले तर आपण याला आपण वाचतो ऑनेस्ट. याच्यामध्ये एच सायलेंट असतो. मग त्याचा साऊंड वोवेलच्याच साऊंडने स्टार्ट होतोय. ऑनेस्ट. मग तिथं साऊंड जर An. वोवेलने स्टार्ट होतोय तरी ऍन येतो. साऊंड चेक करायचं आपल्याला. साऊंड. क्लिअर? हा. श्रावणी, There is an university in my hometown. देर इज अ युनिव्हर्सिटी इन माय होम टाउन. कारण की वोवेलचा साऊंड म्हणजे त्याचा शॉर्ट साऊंड, रडणारा साऊंड. और हे एक एक्सेप्शन. दिस यू कॅन कन्सिडर इट ॲज अन एक्सेप्शन. युनिव्हर्सिटीला ते अ युनिव्हर्सिटीज म्हणतात, अँड युनिव्हर्सिटी नाही म्हणत. दिस इज वन ऑफ अ केस. ओके. रोहिणी, डॅश वॉटर इन द बॉटल, इन दिस बॉटल इज नॉट क्लीन. The water in का this bottle is not clean. द कारण की ते पाणी आहे ना त्यामुळं, आणि त्याला हे ओव्हलचा पाणी साऊंड नाही आला. हे त्या बॉटल मध्ये आहे. पाणी हा. कुठलं पण पाणी नाही. हे पाणी जे या ग्लास मध्ये आहे तेच पाणी क्लीन नाहीये. लाईक दॅट. ओके. बट दिस वॉटर इज क्लीन. सो द वॉटर इन दिस बॉटल, तेच पाणी जे ह्या बॉटल मधलं. कुठलं पण पाण्याबद्दल नाही बोलते मी. त्याच पाणी जे ह्या बॉटल मध्ये ते क्लीन नाही. क्लिअर? मानसी, हॅव यू रीड डॅश बुक आय लेंट यू लास्ट वीक. ती बुक वाचली का तू जी मी तुला लास्ट वीक दिली होती? एकूण अ बुक. अशा किती बुक्स दिल्या होत्या मी तुला लास्ट वीक? ती बुक वाचली का जी मी तुला लास्ट वीक दिली होती? तीच बुक जी मी तुला लास्ट वीक दिली होती. द बुक. द बुक. ठीक आहे. तीच बुक जी मी तुला लास्ट वीक दिली होती ना, ती बुक वाचली का? क्लिअर? येस. हो हो हो. श्रावणी, they stayed at dash hotel near the beach. They stayed at a hotel near the beach. ओ का? कारण ते म्हणजे खूप साऱ्या हॉटेल मधलं एकच हॉटेल आहे ना तिथे. खूप साऱ्या हॉटेलपैकी कुठल्या तरी एका हॉटेलमध्ये राहिले. कुठल्याही हा. एक, कुठलं तरी एक हॉटेल होतं बीचच्या जवळचं, त्याच्यामध्ये ते राहिले. क्लिअर? ते त्याच हॉटेलमध्ये राहिले ज्या हॉटेलमध्ये तू राहिली होतीस. तर द हॉटेल. क्लिअर? पण बीचच्या बाजूला 100 चे 60 हॉटेल आहेत, त्याच्यापैकी एका हॉटेलमध्ये राहिले. तर अ हॉटेल. क्लिअर? येस. रोहिणी, डॅश लव्ह इज मोर इम्पॉर्टंट देन मनी. तिथं वापरत नाही. लव्हला हात लावता येतो? नाही. दिस इज माय लव्ह, टेक. कॅन यू डू दॅट? नो. राईट. तर ज्या गोष्टीला आपण हात लावू शकत नाही, दॅट इज, त्याला आर्टिकल लागत नाही. तर नो आर्टिकल. क्लिअर?
Okay. हो. So I will give you many example of these now itself. So article चे homework. Today's homework will include articles, preposition, place चे preposition, direction चे preposition. Fine? With हो. आणि by आणि articles. Clear? हे तिन्ही include होणार आणि त्याच्यामध्ये questions, answers सगळं असणार. Fine? Clear? Is that clear? नाही परत सांगा. ओके. तो आजचा होमवर्क व्हेरी गुड. आय लव्ड इट. नाही समजलं. दॅट नीड्स करेज. तो फर्स्ट थिंग आजच्या होमवर्क मध्ये क्वेश्चन्स असणार, आन्सर्स असणार, क्वेश्चन्स असणार, नॉर्मल सेंटेन्स असणार, नेगेटिव्ह सेंटेन्स असणार आणि विथचे सेंटेन्सेस असणार, बायचे सेंटेन्सेस असणार, आर्टिकल्स त्याच्यामध्ये यूज झालेले असणार आणि प्रेपोजिशन्स पण यूज झालेले असणार. क्लिअर? प्लेसचे प्रेपोजिशन, डिरेक्शनचे प्रेपोजिशन, एव्हरीथिंग. इज दॅट क्लिअर नाव? तुम्ही ते सेंटेन्सेस देणार आहेत ना हा, मी सेंटेन्सेस का डेली रुटीन मध्ये? नाही मी तुम्हाला सेंटेन्सेस देणार, तुम्हाला ते ट्रान्सलेट करायचे. फाईन? हो. हो. गुड, नाईस. हा. एनी क्वेश्चन? मला ते आर्टिकलचं चार्ट हवंय. मी निमच लिहिलंय. ओके, फाईन. आय विल सेंड इट टू यू. एनिथिंग एल्स? नो? Any doubts, any question? No? Fine. हा. Yes, Mansi, you want to say something? हो. Hi. मला ते डेली रुटीनचं पाहिजे होतं, तुम्ही शिकवलेलं ना. Okay, fine. I'll send it to you. हा.